काल तू काशीचा सरसेनापती झाला इथे, सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे. नगर गरजला तवर वाजला देवा तुझा नगर गरजला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला. तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद, तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद, तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद, तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती साद. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, काळजाचा ताल सूर गगनाला भिडला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला, गुलाल उधळला देवा तुझा छबीन चालला. संपूर्ण विश्वाचा आद्य प्रवर्तक ईश्वर आहे. ईश्वर तत्व एक असून आदिनाथ जगाचे गुरु आहेत. आदिनाथांपासून नाथ परंपरेचा प्रारंभ झाला. जगत कल्याणासाठी नवनाथांनी आपल्या विद्येचा उपयोग केला. नाथ परंपरेत गुरु सर्वश्रेष्ठ असून गुरु आज्ञा शिरसावंद्य मानली गेली. गुरु आज्ञा शिरसावंद्य मानून जगत कल्याणासाठी नवनाथांनी ईश्वरी विद्येचा वापर केला असल्याचे प्रतिपादन क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान भामाठाणचे प्रमुख गुरुवरी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील वाळकी येथील गहिनीनाथ मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा तत्पूर्ती सोहळ्यानिमित्त वाळकी व दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तन सेवेत ते बोलत होते. गहिनीनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा तत्पूर्ती निमित्त गहिनीनाथ मूर्तीला जलाभिषेक घालण्यासाठी तरुण भक्तांनी मांडवगण येथून पवित्र जल आणले होते. पहाटे वाजत गाजत पवित्र जलाची मिरवणूक काढण्यात आली. सकाळी मूर्तीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आयोजित कीर्तन सेवेतून श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान भामाठाणचे प्रमुख गुरुवरी स्वामी अरुणनाथ गिरी महाराज यांनी नाथ परंपरेतील नवनाथांचा महिमा उपस्थित भाविकांसमोर कथन केला. यावेळी अरुणनाथ गिरी महाराजांची पुष्पवर्षावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमासाठी वाळकी दहिगाव परिसरातील हजारो भाविकांची उपस्थिती होती. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आता गाडी तर तयार केली बरं का, पण ड्रायव्हर नाही ना. पुन्हा पोरं आले म्हणाले महाराज याला ड्रायव्हर द्या ना तयार करून. गोरक्षनाथाने विचार केला की लहान लहान पोरं काही तशी असणारी माझी साथ सोडणार नाही. ते फार फजिती करू लागले, अभ्यास करू देत नाही. ठीक आहे बाळांनो, द्या चिखलाचा गोळा. तो गोरक्षनाथ महाराज चिखलाची जी गाडी आहे त्याच्यावरती ड्रायव्हर बनवून देत असताना चिखलाचा गोळा घेतला, ड्रायव्हर बनवू लागले. बनवता बनवता मुखातून मच्छिंद्र त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज संजीवनी मंत्राचा जप करत होते. आणि जप करता करता संजीवनी मंत्र चालू होता. बैलगाडी बनवत ड्रायव्हर बनवत असताना, बैल वाहन गाडी वाहन बनवत असताना एकच घटना घडली. मंत्र सुरू आहे, जप चालू होता. आणि जप चालू असताना मायबापांना त्याच ठिकाणी त्या चिखलाच्या गोळ्यामध्ये पंचप्राण आले. पंचप्राण आल्यानंतर तो मुलाला हातपाय फुटले आणि पंचप्राण आल्या हातपाय फुटले. ते चलन मला सुरू झालं आणि पोरगा टिहा 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 करून रडू लागलं. टिहा करून रडत असताना हातात चिखलाच्या गोळ्यातला पंचप्राण आले. त्या मुलगा धड जमिनीवर पडला. सगळे भक्तांचे मुलं भूत 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 म्हणून लांब पडू लागले. आणि गोरक्षनाथ पण अपवाद नाही, तो लहानच होता, पडून गेला. बद्रीनाथ महाराज भिक्षा मागायला गेले होते आणि पाहता तर गोरक्षे नाही, पोरही नाही.
मग गावात एकच चर्चा, महाराज कसली भीती दाखवतात, कसलं भूत आलेलं आहे, काय केलं तुमच्या मुलाने? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मला जोपर्यंत गोरक्षनाथ भेटत नाही तोपर्यंत मलाही माहित नाही. गोरक्षनाथाला शोधून काढलं, थापडून जवळ घेतलं. अरे गोरक्षा, काय झालं सांग ना. ते म्हटले, महाराज लहान लहान मुलं आले होते, गाडी बनवून द्या. म्हटले, मी गाडी नाही बनवली, पण गाडीवान बनवण्याकरता आग्रह केला. मी गाडीवान बनवत असताना त्यामध्ये पंचप्राण आले. महाराज भूत प्रकट झालं. मच्छिंद्रनाथ म्हणाले, अरे ते भूत नाही रे, ते भूत नाही रे बाबा, ते साक्षात गैरीनाथ महाराज प्रकट झाले. ते करभंजर ऋषी आहेत. करभंजर ऋषींनी त्या ठिकाणी पुतळ्यामध्ये प्राण आले आणि गैरीनाथ महाराज प्रकट झाले. गैरीनाथ महाराज की गैनी नलमा लाग सके. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.